गोंदिया जिले में नागरिकों की राजस्व संबंधी समस्याओं के त्वरित समाधान के लिए छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान शुरू किया गया है। इस अभियान के तहत जिले के 41 मंडल स्तर पर शिविर आयोजित किए जाएंगे। इसकी जानकारी गोंदिया के जिलाधिकारी प्रजित नायर ने पत्रकार परिषद में दी। राजस्व एवं वन विभाग द्वारा शुरू किए गए इस विशेष अभियान का उद्देश्य आम नागरिकों, किसानों, महिलाओं और विद्यार्थियों की राजस्व विभाग से जुड़ी दैनिक समस्याओं का समाधान करना है। साथ ही राजस्व प्रशासन को अधिक जनमुखी, प्रभावी और गतिशील बनाना भी इस अभियान का मुख्य लक्ष्य है। गोंदिया जिले में यह अभियान 41 मंडलों में आयोजित किया जाएगा। गोंदिया तहसील में 7 मार्च को गोंदिया मंडल स्तर पर जलाराम लॉन फुलचूर में शिविर लगाया जाएगा। वहीं 14 मार्च को कुड़वा मंडल स्तर पर टीबी टोली ग्राउंड कुड़वा में इस शिविर का आयोजन किया जाएगा। जिलाधिकारी प्रजित नायर ने बताया कि जिले में विमुक्त भटकिया जनजाति के लोग बड़ी संख्या में तांडा क्षेत्रों में रहते हैं। प्रशासन इन इलाकों में जाकर भी लोगों को इस शिविर का लाभ देने का प्रयास करेगा। इसके साथ ही जिले में रहने वाले शिकलगार और नाथ जोगी समाज को भी इस अभियान के तहत लाभ पहुंचाने की कोशिश की जाएगी। आपल्याकडे 17 फरवरीचं GR आहे, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करायचं आहे। या GRच्या अनुषंगाने आपल्याला 5 मार्चपर्यंत आपल्या तयारी करायचं होतं। प्रत्येक मंडलनिहाय शिबिर घेण्यासाठी आपल्याकडे एकंदरीत 8 तालुक्यामध्ये 41 मंडल आहेत। 41 मंडलपैकी प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जे GRमध्ये दिलेल्या जे योजना आहेत ते घेणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचं जे विशिष्ट भाग आहेत तिथे काही असं समाजसुद्धा आहेत ज्यांच्यापर्यंत शासन किंवा प्रशासन पोहोचू शकले नाही, त्यांचासुद्धा या समाधान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही तिथे कॅम्प घेणार आहेत आणि लोकांपर्यंत वेगवेगळ्या विभागाचं शासनामार्फत जे अंमल करण्यात येणाऱ्या जे योजना आहेत त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। 41 मंडलमध्ये मोस्टली याच्यामध्ये जे घरकुलचा पट्टे आहेत म्हणजे ज्यांनी 1/1/2011 पूर्वी जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा तुकडेबंदी कायद्याचं जे रिसेंट त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा अंमलबजावणी असो, घरकुलांना 5 ब्रास जे रीती मोफत द्यायचं आहेत त्याचा पासेस देणे, मग 10वी आणि 12वीचं जे मुलं आहेत त्यांना दाखले वाटप करणे, असा वेगवेगळ्या पद्धतीचा आम्ही हे मोहीम दरम्यान आम्ही घेणार आहेत। याच्या व्यतिरिक्त बाकी डिपार्टमेंटसोबत बोलून तर उदाहरणार्थ जे बँकिंग करस्पॉन्डन्स आहे सर्व बँकेचा त्यांचासुद्धा या शिबिर दरम्यान आम्ही प्रत्येक मंडलला त्यांना घेऊन जाणार आहे, जेणेकरून काय होणार की ज्या लाभार्थ्यांचा KYC झालेला नाही आहे त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। विशिष्ट जे ग्रुप्स आहेत आपल्याकडे जसं VJNT हे पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहे, त्यांच्यापर्यंत वर्षानुवर्ष प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीत। मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प करून त्यांना जातीचा दाखला आणि आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मोहीम दरम्यान आम्ही त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचणार, जसं शिकलगार समाज झालं, नाथजोगी समाज झालं, असा भरपूर ठिकाणी त्यांचा तांडा आहेत जिथे म्हणजे काय ना काय कारणाने ते दुर्लक्षित झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या शिबिर दरम्यान आम्ही करणार आहे। इन शिविरों के माध्यम से नागरिकों को विभिन्न राजस्व सेवाएं एक ही स्थान पर वन विंडो सिस्टम के जरिए उपलब्ध कराई जाएंगी। इसमें लंबित फेरफार मामलों का निपटारा, 7/12 और नमूना 8A में सुधार और वितरण, आय प्रमाण पत्र, निवास प्रमाण पत्र, जाति प्रमाण पत्र और नॉन क्रीमी लेयर प्रमाण पत्र का वितरण शामिल है। इसके अलावा अकृषिक NI मार्गदर्शन, भोगवटदार वर्ग 2 जमीन को वर्ग 1 में परिवर्तित करना, सामाजिक योजनाओं का लाभ मंजूर करना, विद्यार्थियों के लिए प्रमाण पत्र वितरण, टुकड़ेबंदी कानून से जुड़े मामलों का निपटारा, घरों के लिए पट्टा वितरण, ई-मौजनी, एग्री स्टैक और PM किसान पंजीकरण जैसे कार्य भी इन शिविरों में किए जाएंगे। जिलाधिकारी प्रजित नायर ने जिले के नागरिकों से अपील की है कि वे अपने राजस्व से जुड़े लंबित मामलों, आवेदन और जरूरी दस्तावेजों के साथ संबंधित शिविर में उपस्थित होकर इस अभियान का अधिक से अधिक लाभ उठाएं।